हे बघा आमच्या बाहेरचं वातावरण किती कडक ऊन आहे. ही माझी तुळस आहे. असं वाटतं दुपारची 2-3 वाजले आणि घड्याळात वाजले फक्त 10. तुम्हाला दाखवते वातावरण. तसं आमच्या इथं शांतता आहे. स्कूल वगैरे बंद आहे ना त्याच्यामुळं, आणि बरीच मुलं गावी वगैरे गेलेली असतात. त्याच्यामुळं काय एवढं गाड्या बिड्या दिसत नाही आहे. स्कूल वगैरे असलं का जरा भरपूर गाड्या वगैरे दिसतात. असं वातावरण. हे सकाळी घर पुसलंय त्याचं आहे. पण खूप चटके पण बसतात, ऊन लागते. हे असं आहे आमच्या इथलं वातावरण. नमस्कार. हा, सकाळ सकाळ झाली आहे. सगळं काय व्यवस्थित, कामं बिमं पण आवरलीत माझी बऱ्यापैकी. पण आमची इथं लाईट गेली आहे ना, त्याच्यामुळं मशीन लावायचं राहिलेलं आहे. तेवढं एक मशीन झाली तेव्हा माझी कामं झाली. सगळी कामं म्हणजे सकाळची कामं झाली असं म्हणायचं. बाकी काही नाही. ऊन बिन भरपूर आहे इथं आमच्या इथं. त्याच्यामुळं त्रास पण होतो उन्हाचा आणि गरम. मग आणि काय असं सुचत नाही मला काय करायचं, कसं करायचं. त्याच्यामुळं हळूहळू हळूहळू चाललंय. किचनमध्ये तर नकोच वाटते, पण तरी किचनमध्ये घुसावं लागते, कामं करावं लागतात त्यासाठी. पण आमच्या इथं खूप असं गरम आहे, घाम जास्त येतो, अस्वस्थ वाटतं माणसाला. काय कधी पाऊस पडेल असं वाटतं. तुमच्या इथं काय पाऊस पडतो की नाही पडतो माहीत नाही, पण आमच्या इथं तर बिलकुल पाऊस पडत नाही. उलट जास्तीचं गरम. मागच्या वर्षी कसं पाऊस पडत तरी होता, थोडासा गारवा तरी होता, पण ह्या टायमाला तर अजिबात गारवा काय, साधा हवा सुद्धा पण येत नाही. तर संध्याकाळी मी ना पावभाजी बनवणार आहे. तर माझ्या पद्धतीची पावभाजी तुम्हाला मी दाखवेल कशी बनवते मी. म्हणजे आम्हाला तरी आवडते. मी बनवलेली पावभाजी मला स्वतःला जास्त आवडते बाहेरच्या पावभाजीपेक्षा. मी स्वतः बनवलेली पावभाजी मला ती टेस्ट कुठं भेटत नाही. एकदम सिम्पल बनवते मी, खूप काही यांनी नाही बनवत, पण मी बनवते, छान बनवते. मला आवडते आणि ती पद्धत मी तुम्हाला दाखवणार आहे. तेव्हा संध्याकाळी आपण भेटू आणि दाखवते मी तुम्हाला कशी बनवायची ती. आणि पाव वगैरे आणावा लागेल, ते येता येता मुलं घेऊन येतील. त्यांना सांगितलं का ते आता आमच्या जवळच बेकरी आहे आणि 7-7:30 नंतरच फ्रेश पाव मिळतात ना, त्याच्यामुळं मग ते छान वाटतात खायला, मस्त वाटतात. आणि काय, काल पण असं वरण भात वगैरे बनवलेला. आज परत चपातीचा, डब्याला पण चपाती. इकडं मग कधी कधी असं वेगळं बनवलं तर मुलं पण खातात, मला पण आवडतं. आणि जास्त म्हणजे किचनमध्ये थांबायला नको, इतकं घाम घाम येतो ना, वैताग येतो. असं वाटतं की नको ही गरमीचे दिवस. आणि ही मेथी आणलेली ही पण साफ करू दुपारी बसल्या बसल्या. आता लाईट येईल त्यावेळी मशीन लावेल. लाईटच नाही आहे आमच्याकडे. आता किती वाजता येते काय माहिती. तेव्हा ते आता येईल त्यावेळी मशीन लावेल. तुम्हाला बोलली होती मी संध्याकाळी पावभाजी बनवणार आहे. तर हे पावभाजीचं मी आता सगळी तयारी करते. माझ्या पद्धतीने मी कशी बनवते ही तुम्हाला दाखवते. तुम्ही पण ट्राय करा. एकदम साधी सिंपल पद्धतीने करते मी, काही जास्त ताटछाट करत नाही. मला आवडत नाही जास्त किचन मध्ये हे असं तसं करायला, पण जे करते माझ्यासाठी चविष्ट बनवते आणि खाते. तुम्हाला दाखवते. आमच्या तिघांसाठीच बनवते. या कुकर मध्ये मी सगळं शिजवून घेणार आहे. तर आमच्या तिघांसाठी मी हे करते. पण आता हे मला वाटतं बटाटे जास्त होतील, पण जाऊन दे चालेल. तर बटाटे घेतले मी, त्याचं सालं काढून घेतली. बीट आहे, थोडंसं होतं घरामध्ये तेच वापरलं, तेवढंच लागतं, जास्त नाही लागत आहे. फ्लावर आहे थोडेसे घेतले. आणि हे गाजर आहे. ते गाजर आपण किसून, बटाटा हे गाजर आणि बीट किसून जरी घेतला ना तरी चालतो. पण मला ना जरासं असं कापून घेतलं ना तर मग ते जरा छान पण वाटतं आणि शिजायला पण जरा मऊ जर शिजलं ना तर मॅच पण लगेच होऊन जातं. 4 शिट्ट्यांमध्ये चांगल्या भाज्या मस्त मॅच होऊन जातात. त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम येत नाही. किसायला पण मग किसलं तरी चांगलंच आहे, नाही किसलं तरी असं तुम्ही कापून छानपैकी पटापटा शिजतं ते, असं काही हे नाही आहे.
तुम्हाला दाखवते मी कशी टाकते ते. ते येतच मला सगळ्यांना, काय प्रॉब्लेम नाही आहे. पावभाजीला काय काय लागतं हे सगळ्यांनाच माहिती आहे. काही नवीन रेसिपी मी करत नाहीये. मी फक्त माझी रेसिपी कशी आहे, मी कशा पद्धतीने बनवते हे तुम्हाला दाखवते. नाही नाही म्हटलं तरी या भाजीमध्ये 4 जण खातील. 3 बटाटे, थोडासा फ्लावर, एक गाजर आणि अर्धा बीट, हे एवढं सगळं मी घेतलेलं आहे. नंतर वाटाणे पण टाकणार आहे. याला कांदा जास्त लागतो पावभाजीला, तर 2 कांदे घेतले. शिमला मिरची पण 2 लागते, माझ्याकडे 1 होता म्हणून मी 1च घेतला. लसूण पण भरपूर लागतो, 2 कांड्या लागतो, 2 कांड्या घेतल्या मी लसणाच्या. आणि टमाटा मी कमी टाकते, कारण टमाटा मला ना आंबट आहे आणि आंबट वस्तू मला आवडत नाही. त्याच्यामुळे मी ना पावभाजीमध्ये नेहमी टमाटा कमीच टाकते. मी ऍक्च्युली प्रत्येक गोष्टीमध्ये टमाटा कमीच टाकते, कारण आंबट पण मला सहन नाही होत. तर तुम्हाला दाखवते मी आता. हे कुकरला हे जे आहे बटाटे, बीट, गाजर आणि फ्लावर आणि वाटाणा हे आपण ना कुकरमध्ये टाकून घेऊ. आणि पाणी किती टाकायचे तेही सांगते मी तुम्हाला. आणि हे वाटाणे जे माझ्या घरी आहे साफ करून ठेवलेले. वाटाणे जरा बऱ्यापैकी टाकायचे, बटाट्याचं जरा चव वेगळी लागते. याच्यात जर आपण एवढं टाकलेलं आहे सगळं, वाटाणे, बीट, बटाटा, गाजर, फ्लावर, आता याच्यासाठी आपल्याला पाणी ना बहुतेकांचं ना चुकतं पाण्याचं प्रमाण. तर पाणी जर आपल्या ते एवढं पर्यंत आलेलं आहे, तर पाणी फक्त ते बुडेपर्यंत इतकंच पाणी घ्या. म्हणजे कसं आहे, मॅच करायला असं पातळ होणार नाही किंवा पाणी असं जास्त होणार नाही. फक्त ते बुडेपर्यंत भाजी बुडतील ना इतकंच पाणी घ्या. बघा भाज्या बुडतील ना एवढंच पाणी घ्यायचं. आता भाज्यांना पण स्वतःचं पाणी असतं, तेही सोडतं. त्याच्यामुळे मग ती भाजी परफेक्ट शिजली जाते आणि मॅच करायला एकदम सोपं, इझी पण होऊन जातं ते. मी आता ते गॅसवरती चढवतो. 4 शिट्ट्या. आता माझे कुकरचे जरा स्लो शिट्ट्या येतात, म्हणजे फास्ट होत नाही, पण 4 शिट्ट्या लागतात स्लो गॅसवरती. ते मीठ करते. पुढं आता आपण कुकर लावलेला आहे, त्याच्यामध्ये भाज्या शिजत आहे. आता तोपर्यंत आपण दुसऱ्या गॅसवरती पातेले ठेवले, त्याच्यामध्ये मी आता ही तेल टाकते. तेल जरा बऱ्यापैकी टाकावा माणसाने. खावा तर चांगलं खावा, नाही तर खाऊ नये. डाएटच्या नावाखाली माणूस खातं, चांगली गोष्ट आहे. तर सगळ्याच गोष्टी डाएट मला आवडत नाही. काही काही वेळा जरासं खावा माणसाने. आणि कसं बटर हे सगळं टाकलं. मी काही जिरे, मोहरी, कढीपत्ता असं काही मी टाकत नाही, मला ते आवडत नाही पावभाजीमध्ये. कारण त्याचा स्वाद वेगळाच होऊन जातो आणि मग पावभाजीला आता वेगळंच भाजी बनवून जाते. त्याच्यापेक्षा आपलं जे आहे ते. तर वाटाणा थोडासा घेतलाय, हा कांदा टाकते मी आता. याला ना 2 मिनिटं जरा असं परतवते की चांगलं नरम व्हायला पाहिजे. आणि याच्यामध्ये जर तुम्ही शिमला मिरची, टमाटे जर टाकले ना आणि ते नरम होतात, मग आपण मॅच करू ना ते भाज्या टाकून, तर आपण मॅच होऊन जातात. काही काही लोक ते एकत्र शिजवल्यामुळे काय होतं, ते भाज्यांना पण ना शिमला मिरचीचा वास लागून जातो आणि त्याचा स्वाद वेगळा येतो. किंवा टमाटा पण त्याच्यामध्ये टाकतात ना काही काही लोक, तर त्याचा पण स्वाद वेगळा आहे. प्रत्येक गोष्टी जर आपण वेगळं करण्यात आणि एकत्र करण्यामध्ये जर केलं ना, तर प्रत्येकाचा एक वेगळा वेगळा स्वाद येत असतो.
आता मी जे बनवते ना, हा माझ्या वेळी ना, हा जी शिमला मिरची जी आहे मी टाकलेली कांद्यामध्येच नरम होते. ती शिमला मिरची लवकर शिजली जाते, ती कांद्यातच नरम होते. त्याच्यामुळे काय होतं, सगळ्या भाज्यांना ना शिमला मिरचीचा वास लागत नाही. मग ती परफेक्ट मॅच होऊन जातं ते खायला आणि चांगलं लागतं ते. म्हणजे पावभाजीचा बरोबर स्वाद येतो. आणि मग नंतर काय होतं, नुसतं शिमला मिरचीचा वास सुगंध सुटत राहतो. तसं न होता ते सगळ्यामध्ये मिक्स होऊन जातं, छान लागतं ते असं ना. ऍक्च्युली शिमला मिरची याच्यात 2 टाकायला, माझ्याकडे एकच होती तर मी एकच टाकली. पण एवढ्याशा भाज्यासाठी एक शिमला मिरची पण परफेक्ट आहे, छान आहे. आता त्याला थोडस हे होऊन देणार, मग मी नंतर त्याच्यावरती झाकण ठेवून गॅस बंद करणार. का तर कांदा हा आपला गोडवा सोडतो, त्याच्यामुळे ना मग मी काय करणार, 2 मिनिटं ते ठेवलं आणि तेल जर सुटत गेलं ना, तर मग मी गॅस बंद करून त्याच्यावरती झाकण ठेवणार आहे कुकर होईपर्यंत. मग कांदा आपोआप आपलं कॅरीमलचं काय बोलतात, गोड गोड लागतं ते सुटतं आणि मग छान लागतं, भाजी गोडसर लागते. सांगितल्याप्रमाणे मी झाकण लावून ठेवलं होतं. म्हणजे कांदा बघा असं मिळून येतं, आणि असं मिळून आला ना तर गोडवा वाढतो. हे बघा, हे असं ना, असं तेल सुटलं पाहिजे. आता याच्यामध्ये ना आपण हिंग टाकूया. थोडस धनिया पावडर, मिरची पावडर, आपल्याला किती तिखट पाहिजे त्याच्यावर तिखट बनवू. थोडीशी हळद, जास्त नाही, थोडीशी, एवढी हळद खूप होते. बाकी काही मी काश्मीरी पावडर वगैरे असं काही टाकणार नाहीये. आणि हे आपला जो एव्हरेस्टचा मसाला आहे, पावभाजी मसाला, तो मी टाकणार आहे. तो आपल्याला पाहिजे तेवढा टाकू शकतो, त्याच्यात काही हे नाहीये. तरी पण मी 2 चमचे जर अंदाजे म्हणलं तर 2 चमचे. आणि मीठ थोडं कमी टाका, आता बटरमध्ये पण मीठ असतं आणि आपण याच्यात बटर टाकलेलं आहे. बघा असा कलर येतो, आणि आपला जे वाटाणा टाकलेला आहे तो पण दिसतोय का. आता याला 2 मिनिटं ना थोडंसं झाकण लावून ठेवते, अर्धवट, ते जरा होऊन देते. आता कुकर थंड झालंय माझं, खोलून दाखवते तुम्हाला. बघा, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पाण्याचा अंदाज परफेक्ट झालाय. एवढं पाणी बरोबर होतं, का तर जास्तीचं पाणी असतं तर ते जास्त पातळ होऊन गेलं असतं, पण हे बरोबर पाण्याचं. आता याने आपण मॅच करूया. आता एवढं जास्तीचं मॅच इथं नाही करायचं, आपण त्याच्यामध्ये जाऊन पण थोडंसं मॅच करणार आहे. आता ही भाजी याच्यामध्ये टाकू. भाजी टाकली आहे, आता याने आपण परत मॅच करू. म्हणजे कांदा,
शिमला मिरची, टमाटे जे आपण टाकले ना तेलामध्ये, ते सगळं याच्यामुळं मॅच होऊन जाणार. आणि आता थोडंसं वरून पाणी टाकू. बघायचं आपल्याला किती पाहिजे तसं. तर शेवटचा टच द्यायचा ना, इतकी ठीक आहे ना, एवढं बरोबर आहे आमच्यासाठी. त्यानंतर घट्ट होतं ते. हे बघा इतकं झालं. आता थोडासा ना आपला पावभाजी मसाला वरून टाकायचा. तो झाल्यानंतर कोथिंबीर, आणि थोडंसं अमूल बटर. बस आता याचं पुढं काही नाही. इतकं झालंय बघा. छान दिसतं की नाही, कलर काही न वापरता. हे बघा बेकरीतून एकदम ताजे ताजे पाव घेऊन आलाय. ते चपकले, ते एकदम पूर्ण चपटे झाले. पण इतकं असा बटर लावायचा फक्त. आमची पावभाजी कशी वाटली तुम्हाला? करून बघा अशी. आणि कशी झाली, कशी लागली ते पण मला सांगा. आणि त्याच्यासोबत आंबा, जो माझा फेवरेट आहे, सगळ्याचाच फेवरेट आहे माझा. चला आम्ही जेवतो, तुम्ही पण जेवायला या.